brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. नमस्कार. खरं तर नरेंद्र जाधव सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, कारण महाराष्ट्राला ते परिचित आहेत, त्यांचं काम परिचित आहे. तरी सुद्धा एक फॉर्मॅलिटी म्हणून मी एक ओळख करून देतो. नरेंद्र जाधव सर हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले आहेत. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. प्लॅनिंग कमिशनचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. नॅशनल ॲडवायझरी कमिशनवरती सुद्धा ते होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खासदार म्हणून, राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संसदेत सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता या सर्वांपेक्षा सुद्धा त्यांची त्यांचा आवडता विषय जो आहे तो शिक्षण आहे. त्यांनी 44 पुस्तकं लिहिली आहेत. मराठीत 14, इंग्रजीत 22, हिंदीत 8 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी हिंदीत सुद्धा पुस्तकं लिहिली आहेत. हे महत्वाचं आहे. आणि आमचा बाप आणि आम्ही हे जे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे त्याच्या 201 आवृत्त्या ज्या आहेत त्या पूर्णपणे खपलेल्या आहेत. कोरियन भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे पुस्तक. म्हणजे 14 भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं हे एकमेव पुस्तक असावं. आणि आत्ता ज्या त्रिभाषा सूत्र जे आहे त्या समितीचे ते अध्यक्ष जे म्हणून त्यांना काम पाहायला सांगितलं, ही त्यांची 35वी समिती आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की समिती म्हटलं की नरेंद्र जाधव हे एक गणित आता फिक्स झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. जाधव सर, मुद्दा असा आहे की भाषा आता ज्याच्यावरती तुम्ही काम करताय, ही समिती नेमकं काय काम करणार आहे लोकांना हे कळत नाहीये. आधीही एक समिती नेमलेली होती, आता त्रिभाषा सूत्र स्वीकारलं, आता त्याला विरोध झाला. विरोध झाल्यानंतर नवी समिती आली, त्याचे अध्यक्ष अर्थात तुम्ही झालात. तर ही समिती नेमकं काम काय करणार आहे? जरा हे समजावून घेण्यासाठी आपल्याला एक ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याकडे एकदा दृष्टिक्षेप टाकावा लागेल. म्हणजे पहा, याची सुरुवात झाली ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्यावेळी अनाऊन्स झालं 2020 साली, तिथपासून याची सुरुवात होते. नॅशनल एज्युकेशन कमिशन त्यांनी त्रिभाषा सूत्र हा शब्द प्रयोग त्यांनी केला. त्याच्या आधीपासून तो होता, परंतु त्यांनी त्याचा उल्लेख केला आपल्या मोठ्या रिपोर्टमध्ये. डॉक्टर कस्तुरी रंगन हे त्याचे अध्यक्ष होते. आणि ती जी पॉलिसी अनाऊन्स झाली, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याची घोषणा झाली, त्यानंतर त्या घोषणेच्या अनुषंगानं आणि त्या रिपोर्टच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे हे नवीन राष्ट्रीय धोरण त्याची अंमलबजावणी करता येईल याची पाहणी करण्यासाठी डॉक्टर माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे डॉक्टर माशेलकर हे महाराष्ट्रातले, भारतातले एक महान संशोधक आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्यामध्ये अनेक तज्ज्ञ होते, अनेक व्हाईस चान्सलर, अनेक शिक्षण तज्ज्ञ त्यामध्ये होते. आणि या समितीने 2021 साली आपला अहवाल दिला. 2021 साली त्यांनी अहवाल दिला, त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्या अहवालामध्ये मराठीतला अहवाल हा तो अहवाल आहे, तुम्हाला दाखवतो फक्त मी तो. हा तो अहवाल आहे जो माशेलकर समितीने 2021 साली प्रसारित केला. त्याच्या पृष्ठ 45 वरती त्यांनी काय म्हटलेलं आहे हे वाचण्यासारखं आहे, कारण या सगळ्या प्रश्नाची सुरुवात तिथे होते. अच्छा. त्यांनी असं म्हटलेलं आहे पृष्ठ 45, आणि मी मुद्दाम ते वाचून दाखवतोय, कारण जसा मा होता कामा नये आहे तसं वाचून दाखवतोय. शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच इंग्रजी आणि हिंदी या द्वितीय भाषा म्हणून शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्याच वेळी इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंत किंवा समकक्ष स्तरांपर्यंत, आणि जर आवश्यक असेल तर 3 ते 4 वर्षांच्या महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा हिंदी आणि इंग्रजी या द्वितीय भाषा म्हणून शिकवणे सक्तीचे करण्यात यावे. अच्छा. म्हणजे एकीकडे तो अहवाल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, दुसरीकडे महाराष्ट्रासाठी डॉक्टर माशेलकर समितीने लिहिलेला उत्कृष्ट अहवाल. परंतु या उत्कृष्ट अहवालामध्ये जिथे भाषेचा संबंध येतो तिथे थोडी गफलत झालेली आहे असं मला वाटतं. कसं काय? त्यांनी हिंदी सक्तीचं करावं पहिल्या इयत्तेपासून 12वी पर्यंत, हे त्यांनी
नमूद केलं. स्पष्टपणे पण ठळकपणे नमूद केलं. तिथंच गोंधळ झाला. म्हणजे ज्या वेळेला हे नमूद केलं गेलं त्यानंतर हा अहवाल ज्यावेळेला त्यांनी सरकारला सोपवला, सरकारनं त्याच्यावरती एक अभ्यासगट बसवला की हे वाचल्यानंतर, कारण की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांना कल्पना होती की काय होईल. Right. ते म्हणतात की आम्ही अहवाल स्वीकारला पण आम्ही इम्प्लिमेंट केला नाही. आता आपण त्याच्या पुढे येऊयात, कारण की ते राजकारणाचा भाग हो, हो, आहे. हो. आता मुद्दा असा आहे की म्हणून मी तुम्हाला विचारलं की आता तुम्ही याचा जो अभ्यास करणार आहात त्रिभाषा सूत्राचा, आता त्रिभाषा सूत्र एनईपी नुसार स्वीकारलेलं आहे, ठीक आहे. आता अभ्यासामध्ये तुम्ही नेमकं काय अभ्यास करणार आहात की पहिलीपासून शिकवायची की नाही, दुसरीपासून शिकवायची की नाही, तिसरीपासून तोच शिकवायची की मुद्दा नाही? आहे. पण इथे मध्ये एक संक्रमणामध्ये एक गोष्ट राहून गेली की मधल्या काळात सरकार बदललेलं आहे. हो. बदललेल्या सरकारनं माशेलकरांचा अहवाल आहे तसा हा. अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी तो GR इश्यू केला. हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून 12वी पर्यंत आणि शक्य झालं तर महाविद्यालयीन शिक्षणात सुद्धा सक्तीची करावी असा आदेश जी आर शिरोधार्य मानून त्यांनी तो GR काढला. तो GR काढल्यानंतर जे वातावरण तप्त झालं आणि सगळीकडून अतिशय कडवा विरोध झाला आणि तो अपेक्षितच होता. आणि तो विरोध झाल्यानंतर त्यानंतर राज्य शासनानं तो अध्यादेश तो मागे घेतला, नवीन एक अध्यादेश जारी केला. त्यामध्ये किंचित बदल केला होता. वैकल्पिक हिंदी ठेवली होती, परंतु ते 20 विद्यार्थी असतील तरच ती लागू होईल वगैरे वगैरे. तोही कोणाला मान्य झाला नाही. त्याच्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आपल्या, आणि महाराष्ट्रातच नव्हे देशभरात. कारण हा इश्यू फक्त महाराष्ट्राचा नाही. करेक्ट. आणि म्हणून या समितीचं गठन करण्यात आलं. या समितीचं गठन करण्यामागे उद्दिष्ट असं आहे की त्रिभाषा सूत्र हे जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने मांडलेलं आहे असं सांगण्यात येतं, आणि ज्याच्यावरती शिक्कामोर्तब डॉक्टर माशेलकरांच्या समितीने केलं होतं, त्याची अंमलबजावणी करताना त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, सक्तीची हिंदी असू नये असा सगळ्यांचा अशी सगळ्यांची भावना आहे का. आणि इथे प्रश्न कोणती भाषा कितव्या इयत्तेपासून सक्तीची असावी हा मूळ प्रश्न आहे. करेक्ट. म्हणून हिंदी आपल्याकडे कधीपासून आहे. शिकवू? हिंदी आपल्याकडे आहे, 5वी पासून आहे. करेक्ट. 5वी पासून आहे, परंतु ती पहिलीपासून करण्याचा आग्रह याच्यात धरण्यात आला आणि त्या योग्य सरकारने तो अध्यादेश काढला होता. खरं म्हणजे ना, तुम्हाला सांगतो, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कुठेही 3 भाषा पहिल्या इयत्तेपासून कंपल्सरी असाव्यात असं कुठेही म्हटलेलं नाही. अच्छा. म्हणजे वी हॅव बीन मोर लॉयल दॅन द किंग असं म्हणता येईल. आणि आपल्याकडे मग त्याची प्रतिक्रिया झाल्यानंतर मग आता ही समिती नेमलेली आहे. तर केंद्र सरकारने जी शैक्षणिक धोरण जाहीर केलं त्याच्या अनुषंगानं, म्हणजे पहिली गोष्ट जे या समितीला करायचं आहे ते केंद्रीय समितीचं शैक्षणिक धोरणाचं यथायोग्य इंटरप्रिटेशन, हा पहिला भाग. ते केल्यानंतर दुसरी गोष्ट मला जी करायची आहे समितीच्या माध्यमातून, अजून समिती गठीतही झालेली नाहीये, या आठवड्यात होईल असं म्हटलं जातंय. दुसरं काम जे महत्वाचं करायचं आहे ती आपल्या देशाच्या इतर राज्यांमध्ये कशी काय लागू केलेली आहेत तथाकथित त्रिभाषा सूत्र, हे कसं लागू केलेलं आहे. उदाहरणार्थ गायपट्टा, काऊ बेल्ट मध्ये तिथे तिसरी भाषा कोणती आहे, युपी मध्ये तिसरी भाषा कोणती आहे, तामिळ आहे का, मराठी आहे का. तर याचा त्रिभाषा सूत्राची आपल्या देशामध्ये कशी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे किंवा केली जात आहे याचा आम्ही साकल्यानं अभ्यास करणार. ओके. तिसरी गोष्ट आम्ही जे करणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. म्हणजे काही शाळा सरकारी आहेत, काही अनुदानित आहेत, काही विना अनुदानित आहेत, काही सेल्फ फिनान्सिंग म्हणतात अशा प्रकारच्या आहेत, म्हणजे खासगी शाळा, आणि काही ते इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. तर याच्यामध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, भाषेच्या बाबतीत काय चॉईस दिलेला असतो, याचं चित्र डोळ्यापुढे ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे की प्रामुख्यानं जास्तीत जास्त शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत, पण तरी सुद्धा ही सगळी आकडेवारी पाहून आणि कोणत्या प्रकारच्या शाळेमध्ये कोणती भाषा कधीपासून ती लागू केली जाते हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मला आता याचा जे तुम्ही साकल्यानं अभ्यास करून सरकारला रिपोर्ट करणार, पण मला तुम्हाला शिक्षण तज्ञ म्हणून काही प्रोसेसेस बद्दल प्रश्न विचारायचे ज्याच्याबद्दल आपली चर्चा झाली होती. त्या प्रोसेसचा प्रश्न असा आहे की प्रक्रिया ज्याला म्हणतो शिक्षणाची प्रक्रिया, तर
ज्या वेळेला त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सरकार करायला निघालं त्यावेळेला शिक्षणतज्ञ असं म्हणू लागले की बघा हे अतिक्रमण आहे, हिंदीचं मराठीवरचं अतिक्रमण आहे. आता मराठी आणि हिंदी यांचं देवनागरी स्क्रिप्ट एक आहे, कदाचित त्याच्यामुळे ती जवळची भाषा वाटते. आपल्याकडे हिंदी सिनेमे आणि बाकी सगळ्या गोष्टी खूप बघितल्या जातात, अगदी टीव्ही सिरियल्स असून सगळं आपण स्वीकारलेलं आहे. मग तुम्हाला असं वाटतंय का की खऱ्या अर्थानं जर समजा पहिलीपासून खरंच हिंदी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आली किंवा तुमच्या पाठ्यक्रमामध्ये आली तर ती मराठीवरती एक ओझं बनून जाईल? कारण हा जो समज आहे हा समज खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून दिला जातोय. राजकारण आपण बाजूला ठेवूया. हे बघा, माझं वैयक्तिक मत काय आहे ते मी इथे सांगणार नाही, कारण ते माझ्या समितीच्या मी तुम्हाला शिक्षण अहवालामध्ये तज्ञ म्हणूनच विचारतो. हो, शिक्षण आणि नाही त्या अहवालामध्ये येईलच. बरोबर बरोबर. तुम्हाला आणखी मी मूलभूत असा प्रश्न उभा करतो. मी स्वतःच्या बद्दल सांगताना मी असं सांगेन की मराठीमध्येच माझं शिक्षण झालं, मराठी माध्यमातून. म्युन्सिपालिटी शाळेतून मी सुरुवात केली आणि नंतर छबिलदास सारख्या मराठी माध्यमाच्या शाळेमधून मी शिकलेलो आहे. आणि नंतर मी जगभरात गेलो, अमेरिकेत जाऊन पीएचडी केलं किंवा IMF मध्ये, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये काम केलं, परंतु मला कुठेही अडचण आली नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या माध्यमातून शिकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होतो वगैरे अशा ज्या खुळचट कल्पना आहेत त्या जरा बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपल्याला आता त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करताना एक फार महत्वाचा मुद्दा जो नॅशनल एज्युकेशन कमिशनने लक्षात घेतला नाही, परंतु जो आता अत्यंत महत्वाचा ठरलेला आहे, तो मुद्दा असा आहे, दोन मुद्दे आहेत. एक जात सगळे बाल शिक्षण तज्ञ असं म्हणतायत की मातृभाषेला पर्याय नाही, आणि ते खरंच आहे. आणि माझ्या बाबतीत आणि इतरांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत खरं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या एका विशिष्ट संवेदनशील वयात मराठी भाषा शिकणं किंवा मातृभाषा शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. एकाच वेळी तज्ञ असं म्हणतात की त्यावेळी अनेक भाषांचा मारा त्यांच्यावरती करणं हे चूक आहे, कारण त्यांच्या मेंदूची वाढ होत असताना त्यांना 3 भाषा जर तुम्ही त्यांच्यावर लादल्यात तर काय होईल? कोणत्या असो, इथे मराठी किंवा हिंदी हा मुद्दा नाहीये. 3 भाषा जर तुम्ही लादल्यात त्यांच्यावर तर काय होणार आहे? या 3 भाषांची लिपी वेगळी असू शकते, सिंटॅक्स वेगळ्या असू शकतात, ग्रामर वेगळं असू शकतं. त्यामुळे या गोष्टींमध्ये त्यांचा गोंधळ होतो, मानसिकरित्या त्यांचा गोंधळ होतो. आणि तो होऊ नये असं वाटत असेल तर अगदी सुरुवातीच्या काळात फक्त मातृभाषाच शिकवली पाहिजे आणि त्यानंतर इतर भाषांचा जोड देता येऊ शकते. हा एक प्रकारचा मुद्दा. दुसरा जो मुद्दा आहे, जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलं नव्हतं, कारण तंत्रज्ञानामध्ये झालेले बदल आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः पॅन्डेमिक नंतर, कोविड नंतर जे विलक्षण बदल झालेले आहेत. सगळं जग बदलून गेलेलं आहे. आपण आता ऐकायला लागलेलो आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मशीन लर्निंग असेल, डेटा अनालिसिस आणि सगळं डेटा. तर मला असं वाटतं की हा जो फार मोठा बदल आहे तो बदल शैक्षणिक धोरणाने लक्षात घेतला नव्हता, कारण त्यावेळी सुरुवात झाली होती. मला गंमत काय वाटते की तुम्ही ज्याला बोलताय हे म्हणजे तुम्हाला मी थोडंसं इंटरप्ट करतो, कारण मला तिथंच थोडासा एक गमतीचा मुद्दा आहे. तुम्ही सांगितलं की बाल शिक्षण तज्ञ म्हणतायत की 3 भाषांचा मारा करू नये. करेक्ट. पण दुसरीकडे एक अशा पद्धतीने सांगितलं की बघा 5 वर्षापर्यंत मुलांचा मेंदू जो असतो तो अधिक ग्रहणशील असतो आणि त्याला तुम्ही जितक्या काही गोष्टी शिकवाल तितक्या तो आत्मसात करत असतो. मग ते भाषा असो, सवयी असो, तुम्ही त्याला ज्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या, ज्ञानाच्या जितक्या तुम्ही त्याच्या समोर ठेवाल. त्यामुळे आपण बघितलं की काही लोकांनी प्रयोग केले की आपल्या मुलांच्या कानामध्ये वगैरे अधिक भाषा पडतील याचा एक आग्रह केला, मग ते मुलं शिकली, असेही प्रयोग झाले. मग खरं काय मानायचं? म्हणजे आता पालकांना सांगतो तुम्हाला. नाही, अगदी फार महत्वाचा प्रश्न आहे. संभाषणात्मक भाषा शिकणं आणि पेन्सिल पुस्तक वही घेऊन शिकणं याच्यामध्ये फरक आहे. अच्छा, खूप मोठा फरक आहे. कारण काय होतं की सिंटॅक्स, ग्रामर यामध्येच तुम्ही अडकून पडता आणि त्या कोवळ्या बालवयामध्ये अगदी संवेदनशील अशा त्या स्टेजमध्ये क्रिएटिव्हिटीला प्राधान्य द्यायच्या ऐवजी तुमच्या मेंदूची सगळी एनर्जी जी आहे, शक्ती जी आहे, ती खर्च कशावर होते? सिंटॅक्स लक्षात ठेवण्यात, ग्रामर लक्षात ठेवण्यात. हे चूक आहे. त्याविरुद्ध तुम्ही असंही पाहाल की मुलं खेळायला जातात. अगदी मुंबईतला मुलगा
तामिळमध्ये गेला, तामिळनाडूमध्ये गेला तर तिथे इतर मुलांशी बोलून तो तात्काळ शिकू शकतो. संभाषणात्मक शिकणं हे वेगळं आहे आणि वही पेन्सिल, पाटी पेन्सिल घेऊन शिकणं वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बघा हिंदी आणि मराठीमध्ये खूप सारे शब्द जे आहेत ते हो. एकसारखे आहेत. हो. म्हणजे इसकी क्या किंमत है असं म्हणतात, दुसरीकडे काय किंमत आहे रे. अहो किंमत. लिंगभेद हा, असतो लिंगभेद ना. असतो. पोलीस हा शब्द मराठीमध्ये तो आहे, हो. हिंदीमध्ये ती आहे. हो. हं. म्हणजे एवढा गोंधळ, म्हणजे मला हे विचारायचं आहे की syntax पाठ्यपुस्तकामध्ये सिंटॅक्सचा, उच्चारांचा, लिंगभेदाचा आणि या सगळ्याचा खरंच इतका ताण मुलांवर पडेल का? पडतो असं तज्ञ म्हणता आहेत आणि तो पडू नये असं सगळ्यांचा आग्रह आहे. कारण त्यामुळे मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ना ती दबली जाते आणि घोकमपट्टीवरती आपण भर जास्त देतो. मग दुसरीकडे सर असा पण एक विषय आहे ना की बघा तुम्ही हिंदी तर सक्तीची आहेच पण इंग्रजी स्वीकारली ना तुम्ही, जगाची भाषा म्हणून इंग्रजी स्वीकारली. मग इंग्रजी आणि मराठी या दोन भाषा जर मुलं शिकू शकतायत तर मग तिसऱ्या भाषेचं ओझं होईल असं म्हणण्यामध्ये खरंच काही हे आहे का? आहे. त्या भाषा वाढवता कामा नये. तुम्ही जगभराचा जर अनुभव पाहिला तर कुठेही 2 पेक्षा जास्त भाषांचा आग्रह धरलेला नाही. अच्छा, जगभरामध्ये मला एक देश दाखवून द्या ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त भाषा पहिल्या इयत्तेपासून. आपल्याकडे त्रिभाषा सूत्र आहेच हो पहिल्यापासून, पण ते 5वी पासून सुरू होतं. हिंदी 5वी पासून सुरू होतं. पहिल्या इयत्तेपासून 3 भाषा जगातल्या कुठल्याही देशामध्ये नाहीयेत. त्याचं ओझं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी मारली जाते. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा आपला राहून गेला सांगायचा, अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की आता तंत्रज्ञानामध्ये जे विलक्षण बदल झालेले आहेत आणि जे झपाट्याने होत आहेत त्यामुळे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये जाणं हे अत्यंत सुलभ झालेलं आहे. म्हणजे लेखी स्वरूपात आणि बोलण्याच्या स्वरूपात. आपण गुगल ट्रान्सलेटर वगैरे वापरतो, गुगल ट्रान्सलेटरच्या पुढे खूप गेलेलं आहे. चॅट जीपीटीचं 4थं वर्षन तुम्ही जर पाहिलं किंवा गुगलचं एक खास ऍप आहे, इतरही आहेत आणि हे फार वेगाने डेव्हलप होत आहेत. त्यामुळे तुम्हाला तामिळमधून चिनी भाषेमध्ये सुद्धा सहजपणे ट्रान्सफर करता येऊ शकतं. बोलणं, लिहिणं आणि ते ग्रामर सुद्धा करेक्ट करून देऊ शकतं. मला तिथे तुम्ही बोलताना किस्सा आठवला. मला रावसाहेब दानवेंचं एक भाषण आठवलं. ते म्हणाले की भाषेचा काही फार प्रॉब्लेम येत नाही, मला केवळ मराठी भाषा व्यवस्थित येते, तरी मी 12 देश फिरून आलो. ते म्हणाले मी चीनला गेलो होतो. मुद्दाम किस्सा सांगतो. ते म्हणाले की भाषणात सांगितलं. ते म्हणाले मी चीनला गेलो होतो, मी हाऊ मच आणि टू मच या 2 शब्दावर अख्खं चीन फिरून आलो, म्हणजे खरेदी पण करून आलो. तिथं बाजारात गेलो की मी त्याला विचारायचो हाऊ मच, मग तो मला कॅल्क्युलेटर दाखवायचा, मी म्हणायचो टू मच आणि मग मी त्याला परत कॅल्क्युलेटरवर लिहून द्यायचो रक्कम. मग तो म्हणायचा की नो 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 नो, मग तो परत लिहून द्यायचा. मग हा म्हणायचा टू मच. आणि टू मच आणि हाऊ मचची गंमत त्यांनी अशी सांगितली. पण टू मच आणि हाऊ मच हे दोन्ही मराठी नसून इंग्लिश शब्द आहेत. इंग्रजी शब्द आहेत. हे म्हणजे दोन भाषा. तुम्हाला यांची एक कथा माहिती आहे का? हा. यांची व्यंकटेश माडगुळकरांची मला वाटतं एक कथा आहे की गावामध्ये एक असतो माणूस, त्याला इंग्लिश येत असतं असं सगळ्यांचा समज असतो. त्याला फक्त येस आणि नो हे 2च गोष्टी येत असतात आणि ते तो वेगवेगळ्या प्रकारे वापरत असतो. एक दिवशी त्या गावामध्ये फॉरेनर येतो, खरंच फॉरेनर येतो. तर त्याला त्याच्याशी बोलायला, इंग्लिशमध्ये फाडफाड बोलायला याला घेऊन जातात आणि त्याला सांगतात बीड. आणि मग तो काहीतरी प्रश्न विचारतो की हा रस्ता कुठे जातो. हा म्हणतो येस येस येस. तो म्हणतो नाही मी असा प्रश्न असा आहे की काहीतरी. तो नो नो नो. तो येस आणि नोच्या पलीकडे जायलाच तयार नाही. तर शेवटी तो रागावून तो फॉरेनर तो याच्या एक लाफा मारतो त्याला आणि निघून जातो. सगळे लोक म्हणतात काय तू एवढा फाडफाड इंग्लिश बोलत होता आणि तो परदेशी माणूस त्याला लाफा मारून निघून जातो. म्हणत होता अरे तुला एवढं उत्तम इंग्लिश बोलता येतं, मग इथे कशाला झक मारतोय, चल माझ्या बरोबर. मी म्हटलं मी गाव सोडून जाणार नाही. तर मुद्दा असं की थोडे विनोदाच्या अंगाने आपण या गोष्टींकडे बघितलं. पण आता असं आहे की जर सगळे शिक्षण तज्ञ म्हणतायत, जर सगळे बालमानसशास्त्रज्ञ जे आहेत ते पण म्हणतायत की हे ओझं कशाला, मग असं की हे ओझं देण्यामागे उद्देश आहे ना की म्हणजे काही लोक असा दावा करतात की बाबा एक तिसरी भाषा अधिक शिकली तर काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही बाहेरच्या लोकांची गोऱ्यांची इंग्रजी घेतली, मग आपल्या देशातलीच हिंदी जर तुम्ही शिकलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे. हा एक युक्तिवाद केला जातो आणि ते म्हणतात की बघा आपण 5वी पासून शिकतोच आहोत, तुम्ही सिंटॅक्सचा आणि बाकी सगळ्या गोष्टींचा फॉनेटिक्सचा उल्लेख केलात की त्याच्यामुळे अडचण होईल, मुलांचे उच्चार असतील किंवा लिहिणं असेल त्याच्यामध्ये गडबड गोंधळ होईल. तिकडे लक्ष जास्त जातं असं आहे ते. आणि मुख्य क्रिएटिव्हिटी जी आहे ना, काय क्रिएटिव्हिटी मरेल असं मुलं शिकली असं तज्ञ म्हणतात आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे. कारण नको त्या गोष्टी तुमच्या मनात ठासलेल्या असतात. ते लिंगभेद, व्याकरण, सिंटॅक्स हे जर तुम्ही फार करत राहिलात,
तर मुख्य मुद्दा जो आहे तो समजावून घेण्याच्या ऐवजी मग त्याचं पाठांतर करण्याकडे तुमचा कल राहतो, ओके. भोकमपट्टी करण्याकडे कल राहतो. म्हणून माझं असं आग्रहपूर्वक निवेदन आहे की या सगळ्या कारणास्तव आपण किती भाषा लादायच्या, 3 भाषा शिकायला काहीही हरकत नाही. आय एम नॉट अगेन्स्ट थर्ड लँग्वेज. व्हॉट आय एम सेइंग इज की किती भाषा आपण त्यांच्यावर सुरुवातीपासून लादायच्या याचा पुनर्विचार केला पाहिजे, आणि हा पुनर्विचार करण्यासाठीच माझी समिती आहे. अच्छा, तुमच्या समितीने आता हा सगळा म्हणजे तुम्ही काय काय बघणार आहात? तुम्ही मुलांशी बोलणार आहात, तुम्ही पालकांशी आम्ही बोलणार आहात, तुम्ही सगळ्या शिक्षकांशी बोलणार आहात, स्टेक होल्डर्स बरोबर बोलणार आहात. आम्ही राजकारणी लोक धरून सगळ्यांची. आमचा प्रयत्न तर असा आहे की सगळ्या राजकीय नेत्यांशी बोलायचं, राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, इतरांची, ज्यांना आणि ज्या मराठी भाषेच्या अभ्यासाची जी अनेक केंद्र आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांची, ज्यांनी विरोध केला त्यांच्याशी सुद्धा त्यांची बाजू आम्हाला समजावून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 5-6 ठिकाणी पूर्ण एक दिवसभर आम्ही जाऊन, आता आम्ही सुरुवातीलाच एक वेबसाईट तयार करणार आहोत. म्हणजे हे सगळं माझ्या डोक्यात आहे, अजून ते प्रत्यक्षात यायचं आहे, कारण समितीच फॉर्म व्हायची आहे. एक वेबसाईट तयार करून लोकांच्या निवेदनं तिथे मागवून घ्यायची, आणि त्यातूनही अनेक ठिकाणी जाऊन दिवसभर आमची समिती लोकांना भेटणार आहे. आणि या विषयातले ज्याला स्टेक होल्डर म्हणतात त्या सगळ्या स्टेक होल्डरशी आम्ही चर्चा करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ असतील, सर्वसामान्य माणसं, किंवा वेगवेगळ्या शिक्षकांच्या संघटना, प्राथमिक शिक्षकांच्या संघटना, पालकांच्या संघटना यांचे प्रतिनिधी, या सगळ्यांशी बोलून आम्ही त्यातनं निष्कर्षाप्रत यायचा प्रयत्न करणार आहोत. आता अजून एक जो प्रश्न उभा राहतो तो असा काही अभ्यास आहे का? कारण हे प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारतोय कारण तुम्ही जगभर फिरलेले आहात, राष्ट्रीय पातळीवरती काम केलेलं आहे. भाषेचं अतिक्रमण झाल्यामुळं एखादी भाषा दुसरी मरते, किंवा ती त्या दिशेने जाते, किंवा तिचं अतिक्रमण इतकं होतं एखाद्या भाषेचं, मी मराठी हिंदीतला वाद घेतच नाहीये, की ती मूळ भाषेवरतीच हावी व्हायला लागते किंवा ती जड व्हायला लागते. तर असं घडतंय का, घडलंय का, इतिहासामध्ये असे दाखले आहेत का की ज्यामुळे सुद्धा हा विरोध होतो? तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. हे भाषेच्या बाबतीतच नाही, आपल्या शरीर या बाबतीतही लागू आहे, आपल्या इंद्रियांबद्दल लागू आहे. तिथे बायोलॉजीचं प्रिन्सिपल आहे, यूज इट ऑर लूज इट. जर तुम्ही त्या भाषेचा वापर केला नाहीत तर तुम्ही ती भाषा हरवून बसणार, यात काही दुमत नाही. त्यामुळे भाषा आपण किती शिकतो यापेक्षा, याच बरोबर किंवा यापेक्षा आपण कोणती भाषा किती वापरतो यावर सगळं अवलंबून आहे. जर अनेक भाषा जगामध्ये मरतायत, जागतिक पातळीवर जर तुम्ही पाहिलं अनेक भाषा मरतायत, त्याचं मुख्य कारण हे आहे की त्या पुरेशा प्रमाणावर वापरल्याच जात नाहीत. त्या जेवढ्या प्रमाणावर वापरल्या जाणार नाहीत तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचं अस्तंगत होण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्यामुळे भाषा शिकणे हे अत्यंत उपयुक्त आहे. जास्त किंबहुना मी तर असंही म्हणेन, एम्प्लॉयबिलिटीसाठी, रोजगाराभिमुख होण्यासाठी जितकं जास्त भाषा तुम्हाला येतील तितकं चांगलं आहे. पुढच्या सगळ्या पहिलीपासून लादायच्या का, हा खरा मुद्दा आहे. तुम्ही असा कधी विचार केलाय का की समजा मराठी भाषा आहे किंवा कुठलीही मातृभाषा, आपण मराठी किंवा हिंदी या वादात न जाता मातृभाषा जर असेल तर ती भाषा अधिक काय म्हणू आपण त्या रोबस्टपणे जर मुलगा शिकला किंवा मुलगी शिकली तर त्याच्या संवेदना ज्या आहेत त्या अधिक दृढ होतात, किंवा त्यामुळं तुमच्या बाकीच्या जाणीवा ज्या आहेत, सामाजिक जाणीवा, कारण एक नागरिक घडत असतो, एक लहान मूल घडतं, म्हणजे राजकीय जाणीवा, त्याच्या आर्थिक जाणीवा, या ज्या आहेत त्या अलीकडे पातळ होत चालल्यात किंवा थोड्या विरत चालल्यात जे दिसतं ते आपल्या हिंदी प्लस इंग्लिश किंवा मराठी प्लस इंग्लिश किंवा अशा पद्धतीचं आता खूप सारे नवीन स्लँग झालेले आहेत. आता जेनझी ही पिढी बसलेली आहे, अल्ट्रा मिलेनियल्स हे सगळे बसलेले आहेत. तर हा जो गोंधळ सगळा उडालेला आहे तो मराठीपासून आपण दुरावत चालल्यामुळे किंवा मातृभाषेपासून लोक दुरावत चालल्यामुळे सगळ्याच भाषांचा, प्रांतिक भाषांचा होऊ लागलाय का? हो, काही प्रमाणात होऊ लागलेलं आहे. इथे यूज इट और लूज इट हाच मुद्दा येतो. परंतु तुम्ही इथे एक लक्षात घ्या की अनेक भाषा ज्या आपल्या देशात आहेत, जगात कुठेही नसतील इतक्या भाषा आपल्याकडे आहेत, ही आपली फार मोठी स्ट्रेंथ आहे. ज्यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक आयोगाने 3 भाषांचा पुरस्कार केला त्यावेळी त्यांच्या मनात नेमकं काय होतं ते मी मुद्दाम तपासून पाहिलं. तिथे त्यांना राष्ट्रीय एकात्मता ही साधनं आणि प्रादेशिक अस्मिता, म्हणजे एका बाजूला राष्ट्रीय एकात्मता आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक अस्मिता, या दोन्हीचा समन्वय साधणं हे महत्वाचं आहे. त्या योगे
आपल्याला योग्य तो फॉर्म्युला आपल्याला अचीव्ह करता आला पाहिजे असं मला वाटतं. मला असं वाटतं की मी जर योग्य वाचला असेल तर थोडा रेफरन्स चुकेल, पण त्यातलं काय म्हणतो गाभा चुकणार नाहीये. ली किऑन जे होते ते सिंगापूरचे प्रणेते होते, हो. मी चुकत नसेल तर, आणि Right. त्यांना नेहरूंनी बोलवलेलं होतं. हो. आणि सिंगापूर ज्या पद्धतीनं तुम्ही सुंदर काय डिसिप्लिन एक शहर, उत्तम जगण्यासाठीचं किंवा नागरिकांसाठी राहण्यासाठी शहर बनवलंय, तर तसं तुम्हाला भारतात कसं करता येईल यासाठी त्यांना पाचारण केलं होतं. ते इथं महिनाभर राहिले, फिरले, आणि मग त्यांनी सांगितलं नेहरूंना की इथं काही होऊ शकत नाही, असं याचं सिंगापूर होऊ शकत नाही. तर त्यांना विचारलं होतं नेहरूंनी का असं का म्हणताय तुम्ही, काय अडचणी काय आहेत, काय प्रॉब्लेम काय. ते म्हणाले की तुमच्याकडं कम्युनिकेशनची लँग्वेज एक नाहीये. म्हणजे तुम्ही जे उत्तरेतून सांगताय ते दक्षिणेपर्यंत जसं आहे तसं, जसं तुम्ही म्हणालात की मगाशी धचा मा होऊ नये, धचा मा न होता पोहोचत नाही, आणि त्यामुळे सगळे गोंधळ उडतात. तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडे एक भाषासूत्र, राष्ट्रीय एक भाषासूत्र नसल्यामुळे आपल्या देशाच्या विकासामध्ये किंवा डेव्हलपमेंटमध्ये किंवा बाकीच्या आर्थिक सामाजिक जाणीवांमध्ये किंवा त्या डेव्हलप होण्यामध्ये काही अडचणी येतात असं वाटतं का? मी हे उदाहरण मला यासाठी- मुळीच वाटत नाही. किंबहुना एक भाषासूत्र पूर्ण देशात लावणं ही आपली फार मोठी गंभीर चूक ठरणार आहे. आपल्या प्रादेशिक अस्मिता ज्या आहेत, हे पहा, प्रत्येक भाषा एका संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असते, प्रत्येक भाषा. आणि आपल्याकडे भाषांचं जे वैविध्य आहे ती आपली संपन्नता आहे. आणि सगळ्यांना सब घोडे 12% किंवा वन साईज फिट्स ऑल असा अप्रोच लावून सगळ्यांना एका भाषेमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करणं, मला असं वाटतं ते अत्यंत घातक ठरणार आहे. आणि त्यामुळे आपली प्रगती होणार नाही असं म्हणत असतील तर आपली प्रगती गेल्या अनेक वर्षामध्ये अतिशय उत्तम झालेली आहे. त्यामुळे भाषांची अडचण तिथे येत नाही. किंबहुना मी तर असं म्हणेन की खूप जास्त भाषा जर तुम्ही लादल्या, त्यामुळे मुलांची विचार करण्याची जी शक्ती आहे तिच्यावर जर परिणाम होणार असेल, त्यांच्या उत्पादनशीलतेवर जर परिणाम होत असेल, त्यांच्या सर्जनशीलतेवर जर परिणाम होत असेल, तर जास्त भाषा सुरुवातीपासून न लादलेल्या बऱ्या. तुम्हाला जेवढ्या भाषा शिकायच्या तेवढ्या तुम्ही नंतर शिकू शकता, परंतु पहिलीपासून एवढं बर्डन टाकायचं, मला असं वाटतं की हे याचा पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ते समितीचं काम आहे असं मला वाटतं. तिथून समिती सुरुवात करणार आहे. पण आता हे ज्यावेळेला तुम्ही हा सगळा मुद्दा राजकीय झाल्यानंतर समिती नेमली, आता याच्यामध्ये राजकारण आलेलं आहे. हो. आणि तुमच्या यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही वेगवेगळ्या वेळेला, म्हणजे तुम्ही राज्यसभेचे खासदार असताना तुम्ही एकमेव होतात की जे सरकारी बाकांवरती बसला नाहीत, कारण तुम्ही राष्ट्रपती नियुक्त होतात तर तुम्ही इंडिपेंडेंटली बसलात. बरोबर. पण अशा समित्यांचं, म्हणजे तुम्ही 35 समित्यांचं अध्यक्षपद भूषवलंय, म्हणून मी तुम्हाला विचारतो की सरकारनं समिती नेमली की आम्ही असं जनरली बघितलेलं आहे की सरकारला जसा हवा असतो तसा किंवा सरकारला जसा पाहिजे असतो, सरकार कुणाचाही असो, तसेच अहवाल जनरली येतात आणि ते अहवाल इम्प्लिमेंट करताना मात्र त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं बघितलं जात नाही किंवा त्याचा राजकीय वापर होतो. तुमचा अनुभव काय आहे अशा पद्धतीच्या 35 समित्यांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे? हे बघा, हे काही प्रमाणात त्यात तथ्यांश आहे असं म्हणता येईल. पण तुम्ही इथे एक लक्षात एक गोष्ट, फार महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, फिलॉसॉफिकल, हो. की कुठल्याही बाबतीत संघर्ष करायला दोन मार्ग असतात. एक मार्ग काय आहे, रस्त्यावर उतरून संघर्ष करणं. दुसरा मार्ग काय आहे, सरकारमध्ये जाऊन तिथे आतमध्ये संघर्ष करणं. माझ्या आयुष्यभरात मी हा दुसरा मार्ग निवडलेला आहे. पहिला मार्ग फार सोपा आहे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणं. मी त्या कोणाचाही अपमान करू इच्छित नाही, परंतु तुम्ही स्वतःसाठी योग्य काय ते निवडता ते तिथे निवडता. आता तिथे मला करता आलं असतं पण मी ते केलं नाही. माझा प्रयत्न सरकारमध्ये राहून बदल करणे आणि यथायोग्य जास्तीत जास्त जनतेच्या उपयोगाचे बदल करणे, हाच तर माझ्या आयुष्याचा स्थायी भाव राहिलेला आहे. तुम्ही माझ्या सगळ्या करिअरमध्ये मी कधीही खासगी क्षेत्रात काम केलेलं नाही. माझ्या क्वालिफिकेशनमुळे मी जर खासगी क्षेत्रात काम केलं असतं तर फॉर्च्यून 500 कंपनीचा अध्यक्ष कदाचित झाला असतो, कोट्यावधी गडगंज संपत्ती मिळवली असती. परंतु मी नेहमीच, आणि पहा, परदेशी मी शिकून आल्यानंतर एका आठवड्यात भारतात परत आलो. नंतर IMF मध्ये गेल्यानंतर एका आठवड्यामध्ये आम्ही भारतात परत आलो. सहजपणे तिथे संधी उपलब्ध होत्या. परंतु मातृभाषा, मातृभूमी आणि आपले आई वडील यांना पर्याय नसतो अशी माझी ठाम धारणा आहे. आणि त्या धारणेतूनच मी सातत्यानं माझ्या आयुष्याचा प्रवास केलेला आहे. त्यामुळे मी सरकारच्या बाजूने रिपोर्ट देत असेल तर तो सरकारच्या बाजूने रिपोर्ट देत असताना मला सरकारमध्ये राहून तो संघर्ष करायचा आहे. बाहेरून संघर्ष करायच्या ऐवजी मला सरकारमध्ये राहून बदल घडवून आणायचे आहेत आणि ते मी सातत्यानं केलेले आहेत असं मला वाटतं.
शेतकरी समितीचा अहवाल तुम्ही लक्षात घ्या 2008 साली सगळ्यांनी सांगितलं की हा सरकार दार्जिना अहवाल आहे, परंतु तिथे काही पानांमध्ये मी सर्वसामान्य लोकांचं कसं एक्सप्लॉयटेशन होतं आहे आणि तिथे गुंडगिरी कशी आहे आणि दलाल कसे सरकारच्या वतीने जे सावकार तर आहेच, पण दलाल कसे ते 1 लाख रुपये मिळण्यापासून वंचित करत होते लोकांना, त्याबद्दल विस्तृत लिहिलेलं आहे. त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. कारण कित्येक वेळा काय होतं की वर्करने आपण पाहतो आणि मत देऊन टाकतो. आम्हाला तुम्हाला ज्याला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना बघितलंय, बरं सांगायला हरकत नाही की सर ज्याला कुलगुरू होते त्याला मी पुणे विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करत होतो. त्यामुळं म्हणजे आम्ही एक मराठी करोडपती गमावला याचं आम्हाला कधी दुःख होत नाही तुम्हाला काम करताना बघितल्यानंतर. म्हणजे जातात एक शेवटचा प्रश्न जातात. एक तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन दिसत नाहीये एकूणच आपल्या राजकीय आणि एज्युकेशन सिस्टममध्ये, ज्यावेळेला तुम्ही इंजिनिअरिंगचं शिक्षण मराठीतून घ्या, हिंदीत घ्या, तुमच्या मातृभाषेत घ्या, मेडिकल तुम्हाला इथून तुमच्या भाषेमध्ये शिकता आलं पाहिजे. चिनी लोक नाहीत का शिकत मॅन्ड्रिनमध्ये मेडिकल किंवा बाकीच्या भाषा, रशियन लोक शिकतात, मग तुम्ही शिकायला काय हरकत आहे. एकीकडे असं म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पद्धतीने तिसरी भाषा लोकांना ही पण शिका, ही पण शिका आणि ही पण शिका, एका ताटामध्ये 3-4 भाषा वाढवून ठेवायच्या. हे कॉन्ट्रडिक्शन कसं? हो, निश्चितपणे हे कॉन्ट्रडिक्शन आहे. ते तुम्ही हा प्रश्न तुम्ही राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे. पण माझं म्हणणं एवढंच आहे तिथे की कुठल्याही प्रकारच्या भाषा लादणं याचा संपूर्ण विचार केल्याशिवाय त्या लादता कामा नये, लादूच नये असं माझं वैयक्तिक मत आहे. पण कशा करायच्या त्याचा विचार केल्याशिवाय, पूर्ण विचार केल्याशिवाय, साकल्याने विचार केल्याशिवाय ते करता कामा नये. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही लक्षात घेतली पाहिजे की विचार करताना 8 वर्षाचं वय होईपर्यंत विचार करताना मुलांना त्यांची जी ग्रहण शक्ती आहे तिचा दुरुपयोग होऊ देता कामा नये, त्यांना तुम्ही गोंधळात टाकता कामा नये. त्यांचा विचार करण्याची जी भाषा आहे ती मातृभाषाच असली पाहिजे. ती जर तशी असली, त्यातल्या संकल्पना एकदा पक्क्या झाल्या की इतर कुठलीही भाषा शिकता येते. संभाषणाची भाषा तर तात्काळ शिकता येते. आणि आता तंत्रज्ञानात झालेले मोठे बदल लक्षात घेऊन कोणत्या भाषेतून कोणत्याही भाषेत जाता येतं. मग आपण एवढ्या सगळ्या भाषा लादण्याची गरज आहे का याचा विचार कमिटी करणार आहे. निश्चितपणे म्हणजे ज्यांनी कोणी हे सेशन टीव्हीवरती, युट्यूबवरती आणि आता इथे पण ऐकलं असेल, त्यांच्या मनातले सगळे किंतु परंतु भाषेबद्दलचे 100% निघून गेले असतील. आणि ज्यावेळेला डॉक्टर नरेंद्र जाधव सर सांगतायत त्यामुळं त्याच्यानंतर तुम्हाला इतर कुठल्या तज्ज्ञाकडे जाण्याची गरज नाहीये. जाधव सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुंबई तकशी बोललात. तुम्ही भाषेचं महत्व, शिक्षणामध्ये भाषेचा असलेला उपयोग, त्याचं महत्व आणि त्यासोबतच बालमानसशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ, म्हणजे तज्ज्ञ सांगतात असं म्हणून तुम्ही तज्ज्ञ आहात हे याच्यातून समितीपासून थोडंसं समिती आहोत ही याची जाणीव पूर्ण मुलाखतभर घेत ते बोलत राहिलात. या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो सरकार आणि बालक आणि सरकार सुद्धा करेल अशी अपेक्षा करूयात. तुम्ही मुंबई तकशी बोललात आणि आलात त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. मी एवढंच सांगेन की मुंबई तकच्या या कार्यक्रमात यायला मला अगदी मनापासून आनंद झाला. या समितीबद्दल शेवटचे एक वाक्य सांगायचं तर जास्तीत जास्त बालक आणि बालिकांच्या आयुष्यामध्ये उभारणीसाठी जास्तीत जास्त उपयुक्त होईल अशा प्रकारचा भाषिक फॉर्म्युला तयार करणं हा माझा हेतू आहे. आणि या समितीच्या माध्यमातून ते करण्याचा मी मनोमन आणि कुठल्याही पक्षाच्या पूर्णपणे निपक्षपातीपणे, पूर्णपणे प्रोफेशनल म्हणून, व्यावसायिक म्हणून आणि या सगळ्यांचा विचार करून आणि सगळ्यांशी विचार विनिमय करून हा अहवाल मी तयार करणार आहे याची मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो. खूप खूप धन्यवाद, आभार. धन्यवाद.